तो चलिए, आपको भी एक कंफ्यूजन है क्या? आई विल गो, आई गो, आई वेंट, आई एम स्टडिंग, आई विल हैव स्टडिंग। अगर आपको भी ये कंफ्यूजन है कि कौन सा सेंटेंस कब यूज करना चाहिए, कौन सा टेंस कौन सा टाइम शो करता है, तो टेंशन मत लीजिए, ये लेक्चर आपके लिए है। क्योंकि आज मैं आपके सामने ये बताना जाने वाला हूँ कि आपको टेंस कैसे पहचानना है। तो चलिए स्टार्ट करते हैं वीडियो को। मैं हूँ साबिर पटेल आप लोगों के सामने। और लेट्स सी गर्ल्स बॉयज, टेंस स्टार्ट करते हैं कि अभी टेंस क्या है। जैसे कि फॉर एग्जांपल आप लोगों ने देखा है कि टेंस ये टाइम ऑफ एक्शन रहेगा। क्या रहेगा? टाइम ऑफ एक्शन, मतलब कौन सी एक्शन कब हुई है, आज हुई है या कल हुई है या होने वाली है, ये अगर बताने वाला है तो उसको हम लोग क्या बोलेंगे? टेंस बोलेंगे। सो व्हाट इज टेंस? टेंस ये आप लोगों का टाइम ऑफ एक्शन रहेगा। ओके, क्या रहेगा? टाइम ऑफ एक्शन। म्हणजे टेन्स तुमच्यासाठी काय असेल की टाइम ऑफ एक्शन असेल ज्याच्यामध्ये कोणत्याही ऍक्शनचा टाइम शो केलेला असेल। गर्ल्स बॉयज, आई विल टेल यू इन इंग्लिश देयर आर ओनली थ्री टाइम्स। इंग्लिश में कितने टाइम्स होते हैं? सिर्फ थ्री टाइम्स होते हैं। इंग्लिश में सिर्फ और सिर्फ थ्री टाइम्स रहेंगे, प्रेजेंट टाइम्स, पास्ट टाइम्स, फ्यूचर टाइम्स। कौन से? प्रेजेंट टाइम्स, पास्ट टाइम्स एंड फ्यूचर टाइम्स। सो एक्चुअली लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेक्चर। अभी मैंने जैसे आप लोगों को बताया कि टेंस के तीन टाइप्स होंगे, ठीक है? मतलब पूरे इंग्लिश के अंदर अगर तीन टाइम्स है, टाइम्स ऑफ एक्शन, और टाइम ऑफ एक्शन इज कॉल्ड एज व्हाट? टेंस। इफ समबडी आस्क यू व्हाट इज टेंस, सर टेंस क्या है, हमको समझ में नहीं आता, तो मैं बता रहा हूं कि ये टेंस क्या शो करता है? आपका टाइम शो करता है। जैसे कि फॉर एग्जांपल मैंने खाना खाया, मी जेवण केले, मी जेवण करतो, मी जेवण करत आहे। आता बघा, मी जेवण करत आहे, मी जेवण करतो, मी जेवण करेन, है ना? मी खेळतो, मी खेळेन, मी खेळलो। तर याच्यामध्ये एक वर्ब आहे, जसं की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की एकच वर्ब तुम्हाला वेगवेगळे टाइम शो करतोय बघा। जसं की मी जेवण करतो, आय ईट, मी जेवण केले, आय एट, मी जेवण करेन, आय विल ईट। ओके, व्हॉट इज द डिफरन्स इन दिस ईट, एट अँड इट, विल इट? सो दिस शोज द टाइम्स। हे काय दाखवतात? टाइम्स दाखवतात। आणि टाइम शो करणारेच वर्ड काय असतात आपले? आपल्या इकडे टेन्स असेल। तर गर्ल्स बॉयज, व्हॉट इज टेन्स? कम ऑन टेल मी, टेन्स काय मग सांगा बरं का? टाइम ऑफ एक्शन असेल, म्हणजे क्रियेचं वेळ दाखवणारे वाक्य असतील। आणि आपल्या इंग्लिश मध्ये किती टेन्स आहे मग सगळे टोटल मिळून? येस, देर आर ओनली अँड थ्री टेन्स, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स अँड द फ्युचर टेन्स। मग मी असं विचारलं इंग्लिश मध्ये किती टाइम्स आहे, तर तुम्ही काय सांगणार? टाइम्स अँड टेन्स आय विल से इक्वल टू दिस। म्हणजे मी काय म्हणतोय की टाइम आणि टेन्स या दोघाला इक्वल म्हणूया। आता बघा, तीन टाइम्स आहे तर तीन टेन्स आहे, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स। आता आपण प्रेझेंट पासून स्टार्ट होतं म्हणून मी सुरुवात करेल प्रेझेंट पासून। प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स। किती टेन्स आहे मग? पाच, तीन आहे, सॉरी, पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर। तर याच्यामधून आता बघा, या तिन्ही टेन्सचे जे ना चार चार फॉर्म्स पडतात। ये तीन टेंस के कितने फॉर्म्स गिरेंगे गर्ल्स बॉयज? चार फॉर्म्स गिरेंगे। सिंपल, कंटिन्यूअस, परफेक्ट एंड परफेक्ट कंटिन्यूअस। याद रहेगा फिर? सिंपल, कंटिन्यूअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्यूअस। मीन्स ये प्रेझेंट के भी फॉर्म्स रहेंगे, पास्ट के भी फॉर्म्स रहेंगे, फ्युचर के भी फॉर्म्स रहेंगे। म्हणजे प्रेझेंट परफेक्ट पण म्हणू म्हणजे आपण काय करू शकतो? प्रेझेंटचा पण सिंपल, प्रेझेंट सिंपल, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर। प्रेझेंट कंटिन्यूअस, पास्ट कंटिन्यूअस, फ्युचर कंटिन्यूअस। प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट। प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स। हे बघा, याला मराठीत म्हणणार साधा काळ, चालू काळ, पूर्ण काळ, चालू पूर्ण काळ। ओके, आता गर्ल्स बॉयज, what we discussed that actually tense is what? Time of actions. There are three tenses and each tense carry the four forms. How many forms? Four forms. Then equal total tenses forms are what? 12. म्हणजे एकूण काळाचे किती उपप्रकार असतील मग? इधर 12 असतील। 12 कितने रहेंगे आप लोग बताओ? चलो 12 रहेंगे। सो व्हाट वी डिस्कस एक्चुअली थ्री टेंस, थ्री, और उनके फॉर्म्स कितने? फोर। तो ऐसे टोटल कितने टेंस बन गए हम लोगों के? फिर 12 टेंस बन गए। हाउ मेनी टेंस? 12 टेंस। ओके, सो लेट्स सी गर्ल्स बॉयज, वी विल डिस्कस आज के इसके अंदर हम लोग डिस्कस करते हैं कि सिंपल पास्ट टेंस क्या होता है। ओके, सॉरी, सिंपल प्रेजेंट टेंस क्या होता है, बिकॉज हम प्रेजेंट से स्टार्ट कर रहे हैं ना। एक्चुअली ज्यादातर लोग क्या करते हैं? पास्ट से स्टार्ट करते हैं, जो हो चुका है।
लेकिन मैं प्रेझेंट से स्टार्ट करूंगा. ओके, म्हणजे आता वर्तमान पासून सुरुवात करू आपण. आज चालू आहे ना, याला म्हणणार वर्तमान. आता बघा सिंपल प्रेझेंट टेन्स. गर्ल्स बॉईज, सर्वप्रथम आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स माहित पाहिजे की याचा वापर कुठे होतो आणि काय काय करतो आपण याच्यामध्ये. ओके, आता सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज करण्यासाठी युसेज बघायचं काय काय. नंबर 1 हॅबिच्युअल ऍक्शन शो करण्यासाठी. हॅबिच्युअल म्हणजे काय माहितीये का, सवयी दाखवण्यासाठी. म्हणजे आमच्या विद्यार्थी मित्रांना जर सवयी दाखवायचं असेल, जसं मी उठतो, मी खातो, मी बसतो, मी चालतो, मी पितो, है का नाही, म्हणजे मी सकाळी जेवण करतो, मी सकाळी चहा पितो, है का नाही, वडील जॉबला जातात, आई स्वयंपाक करते, है ना, हे सगळे हॅबिच्युअल ऍक्शन्स आहेत. म्हणजे हे काय, जे रेग्युलर घडतात त्याला म्हणणार आपण हॅबिच्युअल ऍक्शन. जे रेग्युलर घडत असेल त्याला काय म्हणणार आपण, हॅबिच्युअल ऍक्शन. म्हणजे नंबर 1 झाला हॅबिच्युअल ऍक्शन साठी. हे बघा, हॅबिच्युअल तुमच्या सकाळपासून जेवढे काही तुम्ही दररोज ऍक्टिव्हिटी करतात, सकाळी दररोज उठतात, सकाळी दररोज आंघोळ करतात, सकाळी दररोज दात घासतात, पाणी पितात, जेवण करतात, हे ना, वॉशरूमला जातात, इकडे जातात, तिकडे जातात, म्हणजे हे सगळे कशात येणार, तुमचे हॅबिच्युअल ऍक्शन्स मध्ये येणार. ओके, नंबर 2 आहे जनरल ट्रूथ. आता गर्ल्स बॉईज विद्यार्थी मित्रांनो, जनरल ट्रूथ काय आहे. आता बघा, जनरल ट्रूथ इज व्हॉट, जसं की कन्फर्म आहे बाबा, कुठं जा ते बदलणार नाही. जसं की सन राईज इन द ईस्ट, म्हणजे सन कुठून राईज होतो, ईस्ट मधून, म्हणजे हे जनरल ट्रूथ आहे का नाही. द सन राईज इन द ईस्ट, किंवा आपण म्हणू शकतो अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, है ना. म्हणजे हे जे आहे आपले, हे काय जनरल ट्रूथचे एक्झाम्पल आहे. म्हणजे याला मराठीत काय म्हणणार, वैश्विक सत्य. कोणतं सत्य, वैश्विक सत्य, जे सगळीकडे गेलं तरी बदलणार नाही, वैश्विक सत्य असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फिक्स शेड्यूल. हा, हे खूप महत्वाचं आहे. आता बघा, जसं की मला माहितीये आज, आता समजा फॉर एक्झाम्पल, आता आपण म्हणूया की 12 वाजले, आता 12 वाजले, परंतु आता एखादा म्हणणार की मी 6 वाजता जाणार आहे, है ना, किंवा आज आपण ठरवलं की संध्याकाळी आपल्याला काय करायचं, इकडे जायचं. ओके, जसं की आपण म्हणूया की आम्ही तिकडं एखाद्याचा फोन आला, सांगितलं तुम्ही कुठं आहे, आता शेड्यूल आहे, आपल्याला फिक्स करायचं की 6 वाजता तर भेटायला जायचं. ओके, वी मीट ऍट 6 PM असं म्हणू शकतात. म्हणजे जी गोष्ट तुम्ही आता ठरवलेली आहे, परंतु ती घडणार फ्युचर मध्ये असेल. बघा, शेड्यूल्ड ऑर द यू मे से दॅट टाइम टेबल, म्हणजे वेळेनुसार तुम्ही आता ठरवलेली आहे आणि ती घडणार पास्ट मध्ये, फ्युचर मध्ये असेल, तरी सुद्धा आपण कोणत्या टेन्सचा वापर करणार, सिंपल प्रेझेंट टेन्सचा. आता त्याच्यानंतर गर्ल्स बॉईज, लाईक्स आणि डिसलाईक. जसं की आपण म्हणतो ना, मला हे आवडतं, ते आवडतं, मला हे आवडत नाही, ते आवडत नाही, है ना. जसं की आय लाईक स्विमिंग, आय लाईक स्विम, आय लाईक ऍपल, आय लाईक फ्रूट. ओके, सो हे जे आहे लाईक्स आणि डिसलाईक, तर हे सगळे कशात येणार माहितीये का, गर्ल्स बॉईज तुमचे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येणार. ओके, आता बघा, आता त्याच्यानंतर काय माहितीये का, पुढचा आहे फिलिंग्स अँड स्टेट. बघा, हे झालं टू एक्सप्रेस लाईक्स अँड डिसलाईक. ओके, जसं की फॉर एक्झाम्पल, ही लाईक्स टू लिसन म्युझिक, इथं सांगितलं शी लाईक्स टू लिसन म्युझिक, म्हणजे लाईक्स आणि डिसलाईक दाखवायचं असेल तरी सुद्धा कोणता टेन्स वापरला आपण, सिंपल प्रेझेंट. त्याच्यानंतर गर्ल्स बॉईज कमान, कोणता टेन्स, सकाळी सांगितलं ना, फिलिंग्स अँड स्टेट्स. फिलिंग्स म्हणजे काय, तुमच्या भावना, है ना, म्हणजे तुमचे इमोशन्स वगैरे असतील तर ते दाखवायचं असेल तर काय माहितीये का गर्ल्स बॉईज, तुम्ही ह्या सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करू शकता. म्हणजे आपल्याला एवढं तर कळालं कशासाठी यूज करतो बघा. नंबर 1 हॅबिच्युअल ऍक्शन शो करण्यासाठी, म्हणजे दररोजच्या गोष्टी. नंबर 2 जनरल ट्रूथ शो करण्यासाठी. ओके, जनरल ट्रूथ, वैश्विक सत्य. त्याच्यानंतर नंबर 3 काय माहितीये का, फिक्स शेड्यूल असेल, स्केड्यूल असेल, लक्षात ठेवा, किंवा फिक्स टाइम टेबल असेल ते दाखवण्यासाठी. त्याच्यानंतर लाईक्स आणि डिसलाईक शो करण्यासाठी. लाईक्स आणि डिसलाईक म्हणजे मला हे आवडतं, ते आवडतं, ते दाखवण्यासाठी. जसं की रोहित लाईक्स टू प्ले क्रिकेट, है ना, लाईक्स आणि डिसलाईक. त्याच्यानंतर पुढचं काय माहितीये का, फिलिंग शो करण्यासाठी, फिलिंग्स. आणि त्याच्यानंतर अजून क्रिकेटची कॉमेंट्री जर तुम्हाला दाखवायची असेल, कॉमेंट्री, है का नाही, म्हणजे क्रिकेटची कॉमेंट्री वगैरे दाखवायची असेल किंवा सांगायची असेल तर तुम्ही काय करू शकता, कॉमेंट्री पण याच्यात शो करू शकतात सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितलं, युसेज बघितलं की बाबा याचा वापर कुठे होतो. हे बघा, जसं मला म्हणायचंय की मी पाणी पितो तर मी सिंपल प्रेझेंट वापरेन. जसं की मी जेवण करतो, मी सिंपल प्रेझेंट वापरेन. मला म्हणायचंय की मी संध्याकाळी 5 वाजता जाणार आहे, हे का नाही, तर मी सिंपल प्रेझेंट वापरेन.
मला असं म्हणायचं की मी 5 वाजता भेटेन तर मला सिंपल प्रेझेंट वापरायचं. मला असं म्हणायचं की समजा मला पिक्चर पाहायला आवडतं, मूवी पाहायला आवडतं, आहे का नाही, तर मी तिथं सिंपल प्रेझेंट वापरेल. जसं म्हणजे सांगायचा अर्थ हे सगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला जे ना सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करण्यासाठी होईल. आता बघा गर्ल्स बॉईज, त्याच्यानंतर आता ह्या सिंपल प्रेझेंट टेन्सचं जे ना वन थिंग आहे, आपण आता काय बघितलं, युसेज बघितला, त्याचा युसेज म्हणजे वापर कुठं करायचा. आता तुम्हाला सांगतो मी, हे बघा व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की काय माहितीये का, तुमचा एक लाईक काय माहितीये का, माझा कॉन्फिडन्स इन्क्रीज करेल. ओके, सो व्हॉट आय एम सेइंग गर्ल्स बॉईज, जर माहिती आवडत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, आता बघा युसेज, कारण की हा आतापर्यंत या युट्यूब सेक्शन वरचा महाराष्ट्रातला पहिल्यांदा हा मराठीतला व्हिडिओ आहे. आणि बघा तुम्हाला सांगतोय, आतापर्यंत भरपूर असे व्हिडिओज बघितले असेल, हिंदीमध्ये कन्फ्युज होतंय, इंग्लिशमध्ये कन्फ्युज होतंय, बट डोंट वरी गर्ल्स बॉईज, मी तुम्हाला इंग्लिशमध्ये पण सांगतो, हिंदीमध्ये पण सांगतो आणि मराठीत पण सांगतो. म्हणून या व्हिडिओ हा आपला ट्रायलॅंग्वेज असतो, म्हणून या व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. ओके, आता बघा युसेज झाला आपला. आता मी सांगतोय की बघा याच्यामध्ये आता वर्ब, आता बघा वर्ब वरून आपण आयडेंटिफाय करतो की वर्ब कोणत्या टाइम मध्ये झाला, प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये, फ्युचर मध्ये. तर गर्ल्स बॉईज, याच्यामध्ये जे आपलं वर्ब हा इम्पॉर्टंट असेल. वर्ब काय रे बाबांनो, मी एक शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला, वर्ब हा ऍक्शन वर्ड आहे. वर्ब हा काय तुमचा ऍक्शन वर्ड आहे. ऍक्शन वर्ड, ऍक्शन वर्ड म्हणजे काय माहितीये का, क्रिया दाखवणारा शब्द. काय दाखवणारा शब्द, क्रिया शो करणारा शब्द, ज्याच्यामध्ये क्रिया असेल, ज्याच्यामध्ये ऍक्शन असेल. जसं की बघा ड्रिंक पिणे ऍक्शन आहे, फील्स भास होणे ऍक्शन आहे, राईट लिहिणे ऍक्शन आहे, रीड वाचणे ऍक्शन आहे, स्पीक बोलणे ऍक्शन आहे, थिंक विचार करणे ऍक्शन आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे ह्या टाईपचे ऍक्शन आपल्याला इथं दिसतात. म्हणजे ज्याच्यामध्ये ऍक्शन असेल, आता ते वेगळी गोष्ट. वर्बचे प्रकार पडतात गर्ल्स बॉईज, रेग्युलर वर्ब, इरेग्युलर वर्ब, लिंकिंग वर्ब, वीक वर्ब, स्ट्रॉंग वर्ब. पण सध्याला आपण काय करतोय माहितीये का, लक्षात ठेवा, आपण फक्त टेन्स बघतोय, म्हणून आपण जस्ट नाऊ काय बघणार, फक्त एवढं माहित राहू द्या की वर्ब काय बाबांनो, सांगा बरं का, क्या बोलते युट्यूब की पब्लिक. म्हणजे सांगायचा अर्थ काय माहितीये का, इथं काय येणार, अन ऍक्शन वर्ड येणार. म्हणजे वर्ब काय तुमचं ऍक्शन वर्ड आहे. लक्षात राहील मग सगळ्यांना. ओके, आता बघा, मग आता या वर्ब मध्ये कितवं फॉर्म येतं. आता वर्बचे फॉर्म्स आहे का नाही, जसं की वर्ब फर्स्ट फॉर्म, वर्ब सेकंड फॉर्म, वर्ब थर्ड फॉर्म, वर्ब फोर्थ फॉर्म. आता हे काय आहे, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ काय. विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठेवा, मी तुम्हाला काय म्हणतोय, हे जे ना फॉर्म्स आहे, आता हे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ हे जे ना फॉर्म्स, आता कशावरून कळले सर फॉर्म्स आहे म्हणून, तर आपण याला काय केलं, क्लासिफाईड केलं. वर्बला आपण काय केलं माहितीये का, क्लासिफाईड केलं. आणि क्लासिफाईड करत असताना काय केलं माहितीये का, त्याला फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं नाव दिलं. आता बरेच जण इथं V5 म्हणतात बघा, परंतु V5 आणि V1 मी याला एकाच गटात टाकेल. आता कसं, आता जसं फॉर एक्झाम्पल बघा, समजा इथं मी राईट हा वर्ब घेतला, राईट, राईट म्हणजे लिहिणे, राईट म्हणजे काय लिहिणे, आणि याचा V2 लावला, रोट, WROT, रोट लिहिले. हे बघा आता मिनिंग बघा सांगतो काय मी, इथं काय लिहिणे ना, लिहिणे, इथं काय मिनिंग लिहिणे. आता इथं ने ना, ने, या नेला ओमिट करतोय, इकडे काय लावतोय ले. हे बघा मग इकडे झालं लिहिले. आता बघा इथं ले, हे नेला, नेच्या जागेवर आलं इथं ल, म्हणून इथं लिहिले. त्याच्यानंतर इकडे होणार रिटर्न, WRITTEN रिटर्न, रिटर्न. आता हा ले ना, परत एक ले ऍड करूया त्याच्यामध्ये, मग काय झालं लिहिलेले, लिहिलेले. हे बघा कोणताही वर्ब घ्या, तुम्हाला सगळे वर्बचे मिनिंग लर्न करण्याची गरज नाही, ट्रिक लक्षात ठेवा. लिहिणे, लिहिले, लिहिलेले. आणि V4 आहे, V4 आपण काय करतो, V1 ला ING लावतो, रायटिंग, रायटिंग. मग इकडे काय होणार, कोणताही वर्ब असेल तर त्याची ऍक्शन चालू असते. जसं की एम रायटिंग लिहत आहे, वॉज रायटिंग लिहत होता, विल रायटिंग लिहत असेल, तर मी इथं अर्थ होतो घेतोय लिहत आहे. ठीक आहे, काय अर्थ घेतोय इथं, लिहत आहे. समजतंय मग सगळ्यांना गर्ल्स बॉईज. म्हणजे इथं जे ना तुम्हाला मिनिंग लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, म्हणजे लिहिणे, लिहिले, लिहिलेले, लिहत आहे. ओके, आता तसे तुम्ही बरेच वर्ड घेऊ शकता, जसं की सिंग गाणे, सॅंग गायले, संग गायलेले, आणि इकडे ना सिंगिंग गात आहे. ओके, गाणे, गायले, गायलेले, गात आहे, सिंगिंग. लक्षात राहील मग. म्हणजे हे जे वर्ब आहे ना, आणि आपल्याला सिंपल प्रेझेंट मध्ये कोणता वर्ब महत्वाचा आहे, V1 आणि V5. V5 काय आहे,
जो वर्ब आहे ना हे राईट, आता ह्या राईटलाच मी असं लिहितोय WRITES राईट्स, याला यस लावतोय, तर हे काय होईल माहितीये का तुमचं V5 होईल असं म्हणू शकता. ठीक आहे, म्हणजे आता आपण काय बघतोय सिंपल प्रेझेंट टेन्स हा जो आहे याच्यामध्ये आपल्याला वर्ब तर कळालं कोणतं वापरायचं. आता बघा, आता मला हे तर समजलं. आता समजा आय अंडरस्टँड दॅट जसं की V1 आपल्याला वापरायचं आहे कशामध्ये सिंपल प्रेझेंट मध्ये, आणि याला V5 पण आपण युज करू शकतो. ठीक आहे, जसं की बघा इकडं आता V5 कुठं वापरायचं आणि V1 कुठं वापरायचं हे पण सांगा, लक्षात ठेवा. हे बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, काही डाऊट असतील तर ते पण कमेंट करा, जेणेकरून मला कळेल की नेमकं काय होतंय बाबा, हे का नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांना काही डाऊट वगैरे असतील तर ते कमेंट करा फटाफट, जेणेकरून तुमचे आज हा टेस्ट क्लिअर झाला ना, इंग्रजीची भीती दूर होणार, आहे का नाही. गर्ल्स बॉईज एखादं म्हणतं की इंग्लिश बोलण्यासाठी काय करा, हे शब्द पाठ करा, परत शब्द तर पाठ करावा लागणार, हे रूल पाठ करा. मी म्हणेल तुम्हाला वर्ब आणि टेन्स करा, बाकीचं काही करण्याची गरज नाही. कमान ह्या प्लॅटफॉर्म वरून सर्व विद्यार्थी मित्रांना मी ओपन चॅलेंज करतोय की तुम्ही काय करा माहितीये का, टेन्स करा आणि वर्ब करा. फक्त काय काय करायचं, टेन्स करायचं, वर्ब करायचं, बाकीचे करण्याची गरज नाही. हे दोन टॉपिक काय माहितीये का तुम्हाला एवढी एनर्जी देतात की तुम्ही काय करणार, यू आर द परफेक्ट इंग्लिश स्पीकर, नेटिव्ह स्पीकर. ओके, सो लेट्स सी V1 अँड V5. समजा फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचं, समजा आता याचा फॉर्म्युला काय बनेल बघा, म्हणजे याचा फॉर्म्युला असा बनेल की सब्जेक्ट असेल, सब्जेक्ट. आता एखादा म्हणेल सर आम्हाला सब्जेक्ट माहित नाही सर, काय आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे करता, सब्जेक्ट म्हणजे काय करता, करता म्हणजे काय क्रिया करणारा. ओके, जो एक्शन कर रहा है उसको क्या बोलेंगे हम लोग, सब्जेक्ट बोलेंगे. फिर उसके बाद आ जाएगा गर्ल्स बॉयज V1 और V5 यू मैसेज दैट, ठीक है, प्लस ऑब्जेक्ट. फिर उसके बाद क्या आ जाएगा, ऑब्जेक्ट, OBJECT ऑब्जेक्ट. ओके, इथपर्यंत कोणाला डाऊट क्लिअर आहे? चला, इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? ओके, चला व्हिडिओला लाईक करा, डाऊट असेल तर कमेंट करा, जेणेकरून आपले डाऊट मला समजतील, आहे का नाही. आता बघा V1 V5 सब्जेक्ट प्लस V1 और V5 प्लस ऑब्जेक्ट. ओके, आता बघा पहिले तुम्हाला सांगतो सब्जेक्ट काय आहे. सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे काय रे बाबांनो, सब्जेक्ट याला मराठीत काय म्हणलं आपण, कर्ता म्हणलो. कर्ता म्हणजे काय, मी क्रिया, मी शिकवतोय तर मी हा कर्ता झाला इथं. ओके, कर्ता क्रिया करणारा, डुअर ऑफ ऍक्शन म्हणू आपण त्याला. डू म्हणजे करणारा, डुअर ऑफ ऍक्शन. ओके, म्हणजे जो क्रिया करत असेल त्याला आपण काय म्हणणार, कर्ता म्हणणार. आणि जो रिसीव्ह करत असेल बॉईज गर्ल्स त्याला काय म्हणणार आपण, ऑब्जेक्ट म्हणणार. ऑब्जेक्ट मराठीत त्याला म्हणणार कर्म. ओके, म्हणजे जो ऍक्शन रिसीव्ह करत असेल. ओके, वन हू रिसीव्ह ऍक्शन, वन हू रिसीव्ह ऍक्शन, वन हू रिसीव्ह ऍक्शन इज कॉल्ड एज व्हॉट, ऑब्जेक्ट. म्हणजे त्याला ऑब्जेक्ट म्हणणार. जो ऍक्शन रिसीव्ह करत असेल त्याला ऑब्जेक्ट म्हणा, जो ऍक्शन करत असेल त्याला काय म्हणा, सब्जेक्ट म्हणा. आणि वर्ब तर माहिती आहे आपल्याला, वर्ब म्हणजे काय, ज्याच्यात क्रिया होत आली, म्हणजे एन ऍक्शन वर्ड आहे. जो सब्जेक्ट ऍक्शन करणार आहे तो असेल वर्ब. मुलांनो, या वाक्यामध्ये आपल्याला सिक्वेन्स असा असेल बघा, सिक्वेन्स फॉलो करायचा. आता बरेच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असेल, जसं बघा आता लेट्स सी, आता मी इथे एक राईट केला. आता मी पुढे काय म्हणतोय माहितीये का, समजा आता मी असं हे राईट केला, आय ऍपल, आय ऍपल कट. आता बघा एकदम सिंपल हा. आता याच्यामध्ये तुम्ही काय करणार माहिती, आता हे सेंटेन्स करेक्ट आहे का मुलांना, आपला फॉर्मॅट काय सांगतो, फॉर्मॅट सांगतो पहिले सब्जेक्ट राईट करा, पहिले नंतर V1 राईट करा, नंतर ऑब्जेक्ट राईट करा. या फॉर्मॅट मध्ये हा वरचा सेंटेन्स बसतोय का, सांगा बरं का, कमेंट करा. हा जो सेंटेन्स आहे इथं बसतोय का, तो हा बसत नाही, कारण आपला फॉर्मॅट इकडे बघा, सब्जेक्ट आहे ठीक आहे, ऍपल, ऍपल म्हणजे ऍपल हा कर्म आहे, कर्म म्हणजे ऑब्जेक्ट येणार तो, म्हणजे हा सिक्वेन्स अशी पाहिजे, आय कट ऍपल. ओके, लेट्स सी, आय कट ऍपल, अन ऍपल म्हणू शकतात. म्हणजे हा सेंटेन्स काय झाला आपला, करेक्ट आहे. मी सफरचंद कापतो. हे बघा सिंपल प्रेझेंट मध्ये खातो, पितो, बसतो, चालतो, नाचतो, वाचतो, लिहितो, चालवतो, बोलतो. म्हणजे इथं जे ना मराठीमध्ये जर सगळ्यात शेवटी ता, तो, ती, ते, तात,
येत असेल ना बॉईज गर्ल्स, 100% तुमचा तो कोणता सेंटेन्स आहे? सिंपल प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स. ओके, कोणता सेंटेन्स आहे? सिंपल प्रेझेंट टेन्सचा. जसं की बघा, आता इथं मला म्हणायचंय तो कार चालवतो. आता मुलांनो मुलींनो, हे बघा इथं तो दिसला आपला, तो चालवतो, है का नाही? तर चालवतो वरून आपल्याला काय समजायचं इथं, की इथं जो ऍक्शन आहे, ही ऍक्शन ती सिंपल प्रेझेंट आहे, हॅबिट आहे त्याची, हॅबिट आहे का नाही? हॅबिच्युअल आहे. म्हणजे आपण काय काय म्हटलं इथं, इकडे बघा तुम्ही सगळेजण, म्हणजे आपण इथं काय काय बघितलं, की असं वाक्य ज्या वाक्यामध्ये हॅबिट शो होईल, जनरल ट्रूथ असेल, फिक्स शेड्यूल असेल, लाईक्स अँड डिसलाईक असतील, फिलिंग्स असतील, हे जर सर्व शो होत असेल ना विद्यार्थी मित्रांनो, तर तो तुमचा काय असेल माहितीये का? सिंपल प्रेझेंट असेल. तर इथं बघा ना, तो म्हणजे इथं तो कार चालवतो. आता 100% सगळ्यांना तर माहिती, तो साठी कोणता वर्ड युज करणार आपण, आहे का नाही? आता बघा, ते पण तुम्हाला सांगून देतो, इकडे एक लक्ष द्या. हे बघा, आय म्हणजे मी, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, नॉन लिव्हिंग थिंग साठी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दे म्हणजे सुद्धा ते, हे जे ना सजीवासाठी, लिव्हिंग थिंग साठी, हे नॉन लिव्हिंग थिंग साठी आहे, लिव्हिंग थिंग साठी. त्याच्यानंतर यू, वाय ओ यू, यू म्हणजे काय? तू, सिंग्युलर साठी. वाय ओ यू, यू म्हणजे काय? तुम्ही, प्लुरल साठी. त्याच्यानंतर वी, आम्ही. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला अडचण? त्याच्यानंतर आता बघा, इथं वी झालं, त्याच्यानंतर इथं दे झालं, आय वी यू. आता इथं नाव आलं समजा, फॉर एक्झाम्पल कोणतंही नाव येऊ द्या, ते नाव समोर घेणार आपण, कारण हे करते असतील. हे बघा, तुमच्या वाक्यातला करता सब्जेक्ट हा एक तर बॉईज गर्ल्स नाऊन असेल किंवा प्रोनाऊन असेल. नाऊन असेल किंवा काय असेल? प्रोनाऊन असेल. समजतंय का रे बाबांनो? चला, बहुत भारी. म्हणजे जर वाक्यातला सब्जेक्ट हा एक तर नाऊन असेल किंवा प्रोनाऊन असेल, तर आता आपल्याला तो वाक्याच्या स्टार्टिंगला घ्यायचा. कुठे घ्यायचा? तो वाक्याच्या स्टार्टिंगला घ्यायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टिंगला इथं बघा काय, इथं तो, तर तोचा काय येणार इकडे सांगा बरं का? आपण तो म्हणा किंवा त्याने म्हणा किंवा तिने म्हणा, तर आपण तिथं ही किंवा शीच घेणार. मग इथं येणार ही. आता बघा, त्याच्यानंतर कार चालवतो, चालवणेला वर्ब काय? ड्राईव्ह आहे, ड्राईव्ह, 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 ड्रो, ड्रिवन, ड्रायव्हिंग. कोणता वर्ब आहे? ड्राईव्ह, ड्रो, ड्रिवन, ड्रायव्हिंग. तर इथं येणार ड्राईव्ह. पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, इथं ही आहे म्हणून इथं काय येणार माहितीये का? याला यस लागेल. म्हणजे जर सब्जेक्ट आपला थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, जर सब्जेक्ट आपला काय असेल? थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, तर तिथं काय करावं लागणार तुम्हाला? वर्बला यस किंवा ईएस सफिक्स ऍड करणं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही ड्राईव्ह. मग ही ड्राईव्हच्या नंतर काय ड्राईव्ह करतो? तो ऑब्जेक्ट, म्हणजे त्याने ड्राईव्ह करे, ऍक्शन तर केली, पण कशावर घडली ती ऍक्शन? कारवर. तर इथे येणार ड्राईव्ह अ कार. तो एक कार काय करतो? ड्राईव्ह करतो, चालवतो. समजतंय तुम्हाला सगळ्यांना? म्हणजे तुम्हाला हे वाक्य समजतंय का? कशा प्रकारे आपण हे घेतोय म्हणून, आहे का नाही? म्हणजे जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार की सेंटेन्स सॉल्व्ह करताना कोणता आणि कसा वापर करायचा. आता बघा, अजून तुमचं कन्फ्युजन दूर करतो मी इथं. आता बघा, समजा फॉर एक्झाम्पल इथं आहे, आम्ही सहलीला जातो. आता बघा, जाण्याची क्रिया आहे. आता हे पण कशात येणार? आम्ही सहलीला जातो. हे जर पाहिलं ना विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं सिंपल प्रेझेंट मध्ये. आता बघा, हॅबिट आहे किंवा लाईक्स आणि डिसलाईक मध्ये येणार, फिलिंग्स मध्ये येणार, है ना? आता आम्ही साठी मग इंग्लिश वर्ड काय आहे? वी. सहलीला जातो, जाण्यासाठी इंग्लिश वर्ड काय सांगा बरं का? गो. आता इथं गोज नाही लिहिणार मी तुम्हाला आता लगेच सांगणार आहे. वी गो. त्याच्यानंतर पुढे जातो गर्ल्स बॉईज सहलीला. आता वी गो टू ट्रिप म्हणू शकतात किंवा फक्त ट्रिप म्हणू शकतात. वी गो टू ट्रिप, आहे का नाही? वी गो टू ट्रिप. आता बघा, हेच वाक्य मी खाली लिहितो, आणि म्हणजे आता मला असं म्हणायचंय की तो सहलीला जातो, तो सहलीला जातो. आता बघा, हेच वाक्य गर्ल्स बॉईज वरचं, फक्त मी काय केलं माहितीये का? मी कलर चेंज करतो. आता बघा, इथं आम्ही आहे आणि इथं काय घेतलं मी? तो घेतलं. बघा, सेम सेंटेन्स दिसतंय तुम्हाला. इथं बघा, इथं आम्ही आहे आणि इथं काय? तो आहे. आता इथं मला सांगा, इथं तेच येणार का? मग मी असं लिहितो, समजा ही गो टू ट्रिप.
किंवा ही गो ट्रिप, ही गो टू ट्रिप किंवा ही गोस टू ट्रिप. आपण रिदम भेटावं म्हणून टू ऍड केला, किंवा ही गो ट्रिप म्हणू शकतो आपण, ही गो टू ट्रिप. आता बघा हे जे ना इथं हे रॉंग झालं का माहितीये का, कारण की इथं काय पाहिजे, ही गोज पाहिजे, गोज हा V5 पाहिजे, ही गोज टू ट्रिप. समजतंय का सगळ्यांना, म्हणजे तो ट्रिपला जातो है ना, म्हणजे तो सहलीला जातो. आता बघा इथं जर मी हिच्या जागी इथं जर शी घेतलं तरी सुद्धा इथं मला गोजच घ्यावा लागेल, शी गोज टू ट्रिप है का नाही. त्याच्यानंतर इथं जर एखादं नाव घेतोय रोहित, रोहित गोज टू ट्रिप म्हणजे सेम येणार. म्हणजे तुम्हाला काय कळालं याच्यातून, जर आपला सब्जेक्ट आय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल किंवा एखादं प्लुरल नाउन असेल, काय म्हणतोय मी, एखादं प्लुरल नाउन असेल, आय, वी, यू, दे, प्लुरल नाउन, तर गर्ल्स बॉईज लक्षात ठेवा, त्याऐवजी त्याच्या समोर येणारा वर्ब हा का असतो, प्लुरल असतो, म्हणजेच V1 असतो. त्याला यस नसतं आणि ईएस पण नसतं, म्हणजे त्याला सफिक्स यस इवस नसतो, लक्षात ठेवा. आणि जर वाक्याची सुरुवात ही असेल किंवा शी असेल किंवा इट असेल किंवा एखादं नाव असेल, मेल नेम असेल किंवा फिमेल नेम असेल, बघा एखाद्या पुरुषाचं नाव असेल किंवा स्त्रीचं नाव असेल किंवा एखाद्या मुलाचं नाव असेल किंवा मुलीचं नाव असेल, तर त्याच्या समोर येणारा जो V1 असतो ना, त्याला यस किंवा ईएस सफिक्स लावतो आपण. काय लावतो, यस किंवा ईएस सफिक्स लावतो. समजतंय का रे विद्यार्थी मित्रांनो. इकडे बघा वी आलं, तर वीला इथं आपण गोज नाही केलं गर्ल्स बॉईज, इथं आपण फक्त गो लिहिलं. पण इथं जर आपण चेक केलं ना एक गोष्ट, हे बघा ही गो इथं रॉंग झालं, ही गोज पाहिजे, तिथं काय पाहिजे, ही गोज. जर दिलेल्या वाक्याची सुरुवात जर थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन न होत असेल, कशानं, थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन, थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन, थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन न होत असेल, तर तो आपला काय असेल माहितीये का, त्याच्या समोर येणारा वर्ब हा आपला एक तर यस लावलेला असेल किंवा ईएस लागलेला असेल त्याला. आता प्रश्न असा आहे, सर यस कधी लावायचं आणि ईएस कधी लावायचं आहे का नाही. आता बघा जर आपला वर्ब काय म्हणतोय बघा मी, इफ आवर वर्ब एंड्स विथ, जर वर्बच्या शेवटी एक्स, ओ, झेड, एस, एस एस, एस एच, सी एच, बाळांनो यापैकी लेटर असेल तर त्या वर्बला काय करा, यस किंवा ईएस जोडा. गॉट इट ऑल ऑफ यू, यस किंवा ईएस जोडा. म्हणजे ज्याच्या शेवटी, हे बघा एक्झॅक्टली 1-2 मिनिटं, म्हणजे ज्याच्या शेवटी हे लेटर असतील कोणकोणते, एक्स, ओ, झेड, एस, एस एस, एस एच, सी एच, तर त्याच्या शेवटी काय करायचं बॉईज गर्ल्स, ईएस लावायचं. काय लावायचं, ईएस लावायचं. लक्षात राहील का मग, सांगा बरं का. म्हणजे ईएस कधी लावायचंय, जेव्हा वर्बच्या शेवटी यापैकी लेटर असेल तर, आणि नसेल तर काय लावायचं, यस लावायचं, यस लावायचं. ठीक आहे, लक्षात राहील मग. म्हणजे बघा वाक्याची सुरुवात ही न आहे, शी न आहे किंवा इट न आहे किंवा एखादं नाव, समजा इथं रोहित आहे किंवा एखादं, समजा इथं एखाद्या मुलीचं नाव आहे, समजा सोनी आहे, तर गर्ल्स बॉईज यांच्या नावासमोर काय करायचं, येणारा वर्ब काय असेल, एक तर वर्बला यस असेल किंवा ईएस असेल. आता वर्ब कधी, यस कधी असेल, जेव्हा यापैकी लेटर नसेल वर्बच्या शेवटी तेव्हा ईएस असेल, आणि वर्बच्या शेवटी यापैकी लेटर नसेल तेव्हा यस असेल. जसं बघा वॉच, वॉच, WATCH, वॉच, वर्बच्या शेवटी काय सांगा बरं का, इथं सीएच आहे, तर याच्या शेवटी काय लागेल, जर आपल्याला इथं याचं V5 बनवायचं तर काय होईल, ते वॉचेस होईल, वॉचेस. V5 बनवायचं तर इथं काय होईल, तो वॉचेस. आणि जर याला यस लावायचं असेल फक्त, समजा जसं बघा, समजा असा वर्ब आहे, एक सेकंड मी तुम्हाला हे समजवतो. आता बघा समजा फॉर एक्झाम्पल, ही वॉचेस मूवी. आता बघा ही वॉचेस मूवी, तो मूवी बघतो, तो चित्रपट बघतो. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मी इथं हिच्या जागी काय करतो माहितीये का, मी चित्रपट बघतो, आय वॉच मूवी, मी मूवी बघतो, मी चित्रपट बघतो. कळतंय का, म्हणजे हे कशा प्रकारे मी चेंज करतोय समजतोय तुम्हाला. हे बघा आता जर इकडे बघा, डोळे बघा, इकडे ताट करून बघा,
इकडे आता गर्ल्स बॉईज वॉचेस आहे आणि इकडे वॉच आहे. आता या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे मग? सर याच्यामध्ये डिफरन्स आम्हाला समजत नाही. बघा इकडे ईएस कधी लावलं, जेव्हा आपल्या वाक्याची सुरुवात कशाने पाहिजे, एक तर ही न पाहिजे किंवा शी न पाहिजे किंवा इट न पाहिजे किंवा रोहित न पाहिजे किंवा सोनी न पाहिजे. म्हणजे यापैकी एखाद्या लेटरनं सुरुवात झाली तर काय करा, वर्बला यस यस लावा. पण त्यापैकी पण जेव्हा वर्बच्या शेवटी यापैकी लेटर असेल, यस, एक्स ओ झेड एस 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 एच सी एच, तर ईएस लावणार, अदरवाइज यस लावणार. कळतंय का रे बाबांनो? काही डाऊट आहे का सांगा बरं का याच्यामध्ये? आय होप तुम्हाला काही डाऊट नसतील. काही डाऊट आहे याच्यामध्ये? म्हणजे आपण कोणता लेटर कधी लावायचा हे सांगतोय. आता बघा तुम्हाला वाक्य देतो मी, तुम्ही याचं काय करा माहितीये का, आन्सर कमेंट करा. जसं बघा, राजू पाणी पितो. राजू पाणी पितो. मराठी इंग्लिश ट्रान्सलेट करा. ठीक आहे. वडील, फादर, वडील 6 वाजता पुण्याला जाणार. 6 वाजता पुण्याला जाणार. आता एखाद म्हणेल हो सर पुण्याला हे काय आहे, जसं की फॉर एक्झाम्पल, एक सेकंड, 2 मिनिट. वडील 6 वाजता पुण्याला जाणार. ठीक आहे. वडील 6 वाजता पुण्याला जाणार. आता विद्यार्थी मित्रांनो इकडे बघा, आता इथं जाणार. आता एखाद म्हणेल सर हे फ्युचर आहे, पण आपलं म्हणणं काय आहे, जे एखादं काम जर शेड्यूल असेल, टाइम टेबल नुसार ठरवलं असेल प्रेझेंट मध्ये, तर विद्यार्थ्यांनो त्याचा पण यूज काय आपण करणार, सिंपल प्रेझेंट मध्येच करणार. आता बघा त्याच्यानंतर तो पाणीपुरी विकतो. तो पाणीपुरी विकतो. आई स्वयंपाक लवकर करते. आता बघा हे 4 सेंटेन्स तुम्हाला काय करणे, इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करणे आणि याचा वापर करून काय करा, आणि याला सॉल्व्ह करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करा, S+V1 ऑब्जेक्ट, आहे का नाही? म्हणजे ह्या फॉर्म्युला रिलेटेडच काय करा माहितीये का, हे सेंटेन्स सॉल्व्ह करा. तर आज काय बघितलं आपण, सिंपल प्रेझेंट टेन्स बघितलं, टेन्स बघितलं. टेन्स काय गर्ल्स बॉयज, 3 टेन्स आहे, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. लक्षात राहील मग सगळ्यांना? ओके. तर ह्या व्हिडिओला काय करा गर्ल्स बॉयज, इफ यू वॉन्ट टू लर्न जस्ट लाईक द टेन्स इन अ सिंपल आणि जसं की आपण म्हणू शकतो सिंपल अँड सोबर मराठी लँग्वेज, then just subscribe our Endora English Academy and do not forget to share, subscribe and like. ओके. कमेंट करायला, लाईक करायला, शेअर करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो, कारण की तुमचं टेन्स पक्क करणं ही माझी काय माहितीये का, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके. चलिए गर्ल्स बॉयज, आज तक के लिए हम लोग यही देखते हैं. रिमेनिंग पार्ट विल बी सीन इन नेक्स्ट लेक्चर.